मी ज्यावेळेस औरंगजेब वाचला त्यावेळेस मला वाटलं की हा हे ह्या माणसाने माझ्यावर प्रभाव केला. म्हणजे शिवाजी महाराजांचा अभ्यास करता करता मला औरंगजेबाकडे गेलो. जसं जदुनाथ सरकार औरंगजेबाचा अभ्यास करता करता शिवाजी महाराज त्यांना सापडले, तसं मला शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना औरंगजेबाचा पण अभ्यास करावा. औरंगजेब हा खूप वेळ न्याय देण्यासाठी देणारा राजा होता. न्याय देण्यासाठी त्यांनी खूप वेळा धर्मपीठाला तो बसला, न्यायपीठाला बसला. खूप लोकांची न्याय निवाडा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुघलांमध्ये सगळ्यात जास्त वेळ त्यांनी दिला. खूप केळुसकरांनी जे पहिलं शिवचरित्र लिहिलं त्याचा उद्देश असा होता की आता आपण लिहिलं पाहिजे, म्हणजे ब्राह्मणेतर लोकांनी इतिहास लिहिला पाहिजे असं त्यांची मानसिकता झाली. आणि मग केळुसकरांनी पहिलं शिवचरित्र आणलं. त्या काळखंडापासून हे प्रॉब्लेम स्पष्ट सांगायचं तर ब्राह्मण लेखक आणि ब्राह्मणेतर लेखक अशा दोन माणसांमध्ये हा वाद आहे की कोण सुपेरियर पॉवर आहे इतिहासामध्ये आणि कोणाला पुढं आणायचं, कोणाला डावलायचं. अशा संघर्षामधनं हे सगळं येत गेलं. सोयीची माणसं पुढे आणली गेली नाही का. म्हणजे उदाहरण द्यायचं तर प्रतापगडच्या युद्धामध्ये जी 10 लोक होती त्यात सिद्धी इब्राहिम होता. सिद्धी इब्राहिम हे त्या शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता. हे कधी पुढे आलं नाही. म्हणजे इतर नाव येतात. सिद्धी इब्राहिम पण त्याच पुस्तकात होता शिवभारतात, तिथं आहे, पण ती संभाजी पुढे येत नाही. म्हणजे सोयीची तेवढी पुढे येत गेली. आणि पाकिस्तान सारख्या राज्याला, देशाला स्वतःच्या अस्तित्वाची कारणं ही आता सापडणं मुश्किल झालं. पाकिस्तानचं जगण्याचंच उद्देश एक आहे की ह्या देशाबरोबर शत्रुत्व करत राहणं. आणि हे आताच नाही झालं, हे अनेक वर्षापासून अनेक काळखंडामध्ये झालं. म्हणजे अगदी हिंदू मुस्लिम असंच हे वाद नाही, तर हे शैव द्रविडांमध्ये पण झालेलं होतं. हे हिंदूंच्या डायनेस्टीजमध्ये पण एकमेकांच्या विरोधात असं झालेलं होतं. हे अनेक काळखंडामध्ये होत राहतं. जसे जवळ माणसं आहेत तर होत राहणार आहे. युद्ध खुमखुमी असते. तुम्हाला सांगतो, युद्ध सुरू झालं ना की लोकांमध्ये चेतना जागी होती. लोकांच्या चेहऱ्यावर ग्लेझिंग येतं. लोकांना ऑटोमॅटिक आतनं आनंद व्हायला लागतो. कुठल्याची पण वांध एखादा तुमच्या घराच्या बाहेर आवाज बांधण्याचं होतं, तुम्ही एक्साइट होता, लोक समाज एक्साइट होतो आणि लोकांना युद्ध आवडतं. त्यांनी मग त्या ह्या वरच्या लोकांमध्ये यायचं नाही, हे वरची हे खालची त्यांचं म्हणत आहे. आणि मग विशिष्ट वर्गात जरी त्यांना घातलं, समजा मराठा कास्टमध्येचा अभ्यास आपण केला तर मराठा कास्टमध्ये जी लोक घातली मग ती सगळीच सुपेरियर केली का, त्यांना पण त्यांच्यातल्या त्यांच्या सुपेरियर माणसं लागतात. मग त्यांनी सांगलं की ही 96 कुळीत, हे 92 कुळीत, हे आमच्या कुळीत. भीतीचे अधिकार दिले, भीतीचे. म्हणजे ईश्वर त्यांच्या ताब्यात, शिक्षण त्यांच्या ताब्यात, विद्या त्यांच्या ताब्यात, संरक्षण त्यांच्या ताब्यात, शिक्षा देण्याचा अधिकार त्यांच्या ताब्यात. ह्या गुंते झाले ना. मग तुम्ही जर ठरवलं ही समाज व्यवस्था आहे आणि तुमच्याकडे शिक्षा द्यायचा अधिकार, मग कसं चालणार. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. हा इतिहासाचा दुसरा भाग आहे ज्यामध्ये आपण ॲडव्होकेट योगेश वाघ सरांसोबत कैलास मंदिर, औरंगजेब, काश्मीर, पाकिस्तान, युद्ध, जातीव्यवस्था आणि स्त्रीवाद या संदर्भात चर्चा करणार आहोत. यातून नक्कीच आपल्याला इतिहासाचा एक वेगळा दृष्टिकोन बघायला मिळेल आणि इतिहासाबद्दलची आपली जाण वाढेल अशी अपेक्षा. तुम्ही इतिहासाचा अभ्यासक तर आहेच, पण त्या दृष्टीने तुम्हाला फिरायला पण फार आवडतं हे मला कळलंय. आणि तुम्ही भरपूर साऱ्या जुन्या गोष्टी असतात किंवा जुनी मंदिरं आहेत त्यांना तुम्ही भेट देता. तुम्ही भरपूर सारी मंदिरं पाहिली असतील. त्या संदर्भात मला एक प्रश्न आहे की असं नक्की कोणतं मंदिर आहे की फार त्यामध्ये इतिहास किंवा फार जुन्या गोष्टी लपलेल्या आहेत पण लोकांसमोर आलेल्या आहेत किंवा दुर्लक्षित. आता लक्षात घ्या, इतिहासाचा प्रवास असतो ना, एकंदरीत वाचनाचा प्रवास हा तुमच्या एक्साइटमेंट मधून हा अनुवादित पुस्तक, युद्ध, उत्सुकता, त्यानंतर तुम्हाला कॉमेडी वगैरे वगैरे प्रवास वर्णन या अँगलमधून हळूहळू इतिहासाकडे जातो. आणि इतिहासामधून तो पाठीमागं जसं जाईल तसा तसा तो तत्वज्ञानाकडे जातो. भारताचा किंवा इतर जगाचा कोणाचाही अभ्यास करण्याची ती एक वाचनाची ती एक मार्ग असतो. त्यातूनच मला इतिहास अभ्यास करता करता मग मला हे जाणवलं की ही जी राज डायनेस्टीज मोठमोठ्या आहेत त्यांनी स्वतःचं पूर्ण आयुष्य मंदिर उभा करण्यासाठी घालवली, एखाद्या तत्वज्ञानाला वाहून त्यांनी ती घालवली. हे वाचताना मला असं जाणवतं की अनेक राजघराण्यांनी स्वतःचं अस्तित्व जपण्यासाठी खूप छान छान मंदिर उभा केलं. मग आता मला जे वाटतं की अशी मंदिर, एकाच मंदिराबद्दल म्हणता तुम्ही, तर मला ते वाटतं कैलास मंदिर. ते वेरूळ मधलं जे कैलास लेणं आहे, ज्याला लेणं म्हणलं जातं, केव्ज. तर कैलास लेणं ही
राष्ट्रकूटांच्या कालखंडामध्ये म्हणजे त्याला थोडं वाकाटकांचं पण हात आहे, तर त्यांच्या कालखंडामध्ये गोविंद तिसरा आणि कृष्ण दुसरा राजा यांनी ते बांधकाम करून घेतलं कैलासाचं. मग ते अफाट आणि अचाट काम आहे. त्या राजा म्हणजे त्या काळातली जर वर्णनं तुम्ही वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की ते किती अद्भुत गोष्ट होती. कैलास कोरून तयार करणं, त्यातलं सगळ्या शंकराच्या सगळ्या रूप तिथं शंकराची तिथं प्रेझेंट करणं, शंकराचा सगळं प्रभाव तिथं आणणं आणि तिथलं प्रचंड राजाने तिथं प्रचंड खजिना तिथं वाटलाय. खूप गोष्टी तिथं केल्यात आणि इतकं सुंदर मंदिर त्याने उभा केलंय की तुम्ही जेवढा कैलासाचा अभ्यास करत जाचाल तेवढं तुम्हाला इतिहास आवडायला लागेल आणि फिलॉसॉफी पण त्या मंदिरांच्या संदर्भातली आवडायला सुरुवात होईल. तुम्ही आतापर्यंत भरपूर सारा इतिहास सांगितला आम्हाला, तुमचा त्याबद्दल अभ्यास पण आहे, भरपूर सारा तुम्ही वास्तू पण पाहिलेत. पण अशी एखादी घटना किंवा असं एखादा शिक्षण आहे का इतिहासामधला की ज्यांचा तुमच्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झाला, की तुमची वैचारिकता बदलण्याचा प्रयत्न केला किंवा खोलवर परिणाम झाला, असं काय आहे का? मी ज्यावेळेस औरंगजेब वाचला त्यावेळेस मला वाटलं की ह्या माणसाने माझ्यावर प्रभाव केला. म्हणजे शिवाजी महाराजांचा अभ्यास करता करता मला औरंगजेबाकडे गेलो. जसं जदुनाथ सरकार औरंगजेबाचा अभ्यास करता करता शिवाजी महाराज त्यांना सापडले, तसं मला शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना औरंगजेबाचा पण अभ्यास करावा वाटला की का हा माणूस खरंच औरंगजेब हा धर्म आंधळा नसता तर चांगला राजा झाला असता. पण त्याचे जे कट्टर धार्मिकता आहे त्यांनी एका चांगल्या राजाला ह्या देशातनं देशाच्या अधोगतीला जायला भाग पडला. कारण त्याचे तुम्ही जर रवींद्र गोडबोलेंचं औरंगजेब वाचलं किंवा इतर हे औरंगजेब वाचलं तर तुम्हाला दिसेल औरंगजेब हा खूप वेळ न्याय देण्यासाठी देणारा राजा होता. न्याय देण्यासाठी त्यांनी खूप वेळा धर्मपीठाला तो बसला, न्यायपीठाला बसला, खूप लोकांची न्याय निवाडा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मुघलांमध्ये सगळ्यात जास्त वेळ त्यांनी दिला, खूप जास्त काळ राज्य ह्या देशावर त्याच्या डायनेस्टीमध्ये दिलं गेलं. त्याच्या कालखंडामध्ये त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला की हा देश एकत्र बांधावा वगैरे वगैरे गोष्टी करा, पण त्याचा उद्देश खरवांग होता. त्याचा उद्देश होता ही धर्मही होता, राष्ट्रप्रथम किंवा देश ही कल्पना त्याच्या डोक्यात नव्हती. त्यामुळं मग औरंगजेब जसा मी वाचत गेलो तसं माझ्या त्या गोष्टीचा परिणाम झाला की हे कसं मानसिकता असते एखाद्या राजाची आणि त्या मानसिकतेने पूर्ण देशावर कसा परिणाम होऊ शकतो. एखाद्या माणसाच्या मानसिकतेने पुढच्या अनेक पिढ्यांना कसे प्रॉब्लेम तयार होऊ शकतात, किती गोष्टी होतात. तर त्या औरंगजेबाचा एक माझ्यावर प्रभाव आहे तसा. तुम्ही सांगितलं की इतिहास हा न्यूट्रल दृष्टिकोन बघायला हवा. बहुतांश वेळा बघतो की काही पुस्तकं असतात, काही साहित्य असतं इतिहासातलं की जी न्यूट्रल दृष्टिकोनाने लिहिलेलं नसतं किंवा एक पर्स्पेक्टिव्ह असतं त्यांचा की हो असं आहे तर तसं आहे. तुमच्या दृष्टिकोनाने इतिहासातला असा एखादा रिलायबल सोर्स म्हणून तुम्ही किंवा तुम्ही रिलायबल सोर्स कसा हुडकता आणि तुमच्या दृष्टिकोनाने एखादा असा रिलायबल सोर्स एखादा मला एक्झाम्पल सांगा तर की जी न्यूट्रल दृष्टिकोनाने झालेला आहे. ही सुरुवात कधी झाली? ही सुरुवात झाली 20वे शतक सुरू झालं त्या काळात. त्या काळात केळुसकरांनी जे पहिलं शिवचरित्र लिहिलं त्याचा उद्देश असा होता की आता आपण लिहिलं पाहिजे, म्हणजे ब्राह्मणेतर लोकांनी इतिहास लिहिला पाहिजे असं त्यांची मानसिकता झाली. आणि मग केळुसकरांनी पहिलं शिवचरित्र आणलं. त्या काळखंडापासून हे प्रॉब्लेम आहेत. मग अनेक वाद आहेत. खरं स्पष्ट सांगायचं तर ब्राह्मण लेखक आणि ब्राह्मणेतर लेखक अशा दोन माणसांमध्ये हा वाद आहे की कोण सुपेरियर पॉवर आहे इतिहासामध्ये आणि कोणाला पुढं आणायचं, कोणाला डावलायचं, अशा संघर्षामधनं हे सगळं येत गेलं. आणि मग त्या काळखंडामध्ये जे काय लेखकांपुढं उपलब्ध साधनं होती त्यातून ते लेखन येत गेलं. म्हणजे बकरी असतील, मग त्या बकरींवर विश्वास किती ठेवायचा हा प्रश्न यायच्या आधी बकरी आहेत तर मग त्या विश्वासार्हच आहेत असं म्हणून केलेलं अनेक लेखन होतं, ज्यातनं संभाजी महाराजांवर अन्याय झाला, अनेक इतिहासातील व्यक्तिरेखांवर डावलला गेला, अन्याय झाला अनेक गोष्टींमध्ये. आणि सोयीची माणसं पुढे आणली गेली नाही का. म्हणजे उदाहरण द्यायचं तर प्रतापगडच्या युद्धामध्ये जे 10 लोक होते त्यात सिद्धी इब्राहिम होता. सिद्धी इब्राहिम हे त्या शिवाजी महाराजांचा अंगरक्षक होता, हे कधी पुढे आलं नाही. म्हणजे इतर नाव येतात, सिद्धी इब्राहिम पण त्याच पुस्तकात होता शिवभारतात, तिथं आहे, पण ती संभाजी पुढे येत नाही. म्हणजे सोयीची तेवढी पुढे येत गेली. किंवा मग नंतरच्या काळखंडामध्ये पुढच्या काळखंडामध्ये संभाजी कावजी शिवाजी महाराजांना सोडून गेले. इव्हन जीवामाला पण शिवाजी महाराजांना सोडून गेले. किंवा मानकोजी दायतोंडे शिवाजी महाराजांच्या सरनोबत त्यांना शिवाजी महाराजांनीच तोडलं.
ती आपण इतिहासात आपल्या पुढे येत नाही. शिवाजी महाराजांची ती एक जरब ठेवण्याची एक त्यांचे जे व्यक्तिमत्व होतं ती त्यातून आपल्याला दिसतं की ती एवढ्या मोठ्या माणसांवर आपण ती शिक्षा देऊ शकत होतो. त्यामुळे शिवाजी महाराजांचं राज्य टिकलं. किंवा नंतरच्या काळखंडामध्ये आपल्याला दिसतं की जसं जसं आपण पुढे येतो तसं ह्या गोष्टींनी प्रभाव पाडतच गेला आहे इतिहासावर. म्हणजे भरपूर गोष्टी आहेत की इतिहासातून शिकण्यासारख्या आहेत. आपल्याला भरपूर सारे पर्स्पेक्टिव्ह सापडतात. तर तुम्ही एवढा ओव्हरऑल इतिहास वाचलेला आहे, त्यातून एक जनरल सल्ला किंवा जनरल तुमची फिलॉसॉफी आहे इतिहासाबद्दल, तर ती काय सांगू शकाल बरं? मला असं वाटतं की इतिहासामधून आपण काय घेतोय ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्याला जर असं बघावं लागलं की प्रत्येक माणसाचं गुण असतात आणि प्रत्येक माणसाचे दोष असतात. मग आपल्याला जर असं ठरवलं की नाही हे दोषच हायलाईट करायचे, तर मग तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे पण दोष सापडतात. तुम्हाला तुमचं आयुष्य समृद्ध करण्यासाठी इतिहासाने जे काही चांगलं दिलंय ते घ्यायला पाहिजे. जी गोष्ट तुम्हाला आत्मविश्वास निर्माण करेल, जी गोष्ट तुम्हाला प्रगती करण्यासाठी आणि नैतिकदृष्ट्या विकसित करण्यासाठी संधी निर्माण करेल, काहीतरी प्रेरणा देईल, त्या गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे. अदरवाईज मग तुम्ही नाही का मग दुःखाचा शोध तुम्ही जे चॉईस असते तुमची, ते तुम्ही जर असं सर्च केलं की तुमचा शर्टच लय भारी, तुमचा शर्ट भारी, माझ्याकडे शर्ट नाही, पण तर तुम्हाला दुःखच होणार ना. मग अशा अडचणी आहेत खूप साऱ्या. म्हणजे कोणी इतिहासातला व्यक्ती घातला आणि तुम्ही जर त्याची वाईट अँगल प्रत्येक वेळी शोधत राहिला तर मग तुम्हाला त्यातून तुमच्या हाताला काय लागणार. वैयक्तिक लेवलवरती बघायचं म्हणलं तर, आणि इतिहासाचं कसं असतंय जनरली दोन अँगल असतात. एक असतो सामाजिक आणि एक असतो व्यक्तिगत. व्यक्तिगतरित्या तुम्हाला कोण आवडेल आणि ते समजलं, आणि कोणाला तुम्ही प्रभावित व्हाल हे तुम्ही सांगू शकत नाही. आणि समाज म्हणून तुम्ही समाजाला सोयीच्या भूमिका घेत राहता. आणि तुम्हाला स्वतःला आवडणाऱ्या व्यक्तिरेखा, स्वतःला वाटणारी गोष्ट, तुम्हाला वाटणारा प्रवास हा वेगळा असतो. ते निरंतर चालत राहतो त्या गोष्टीबरोबर. मग त्यावेळेस आवडणाऱ्या व्यक्तिरेखांचा प्रभाव तुमच्या व्यक्तिमत्वावर पडतो आणि मग तुम्ही त्या अँगलने डेव्हलप होत राहता. आता जो फार महत्त्वाचा टॉपिक आहे की पहलगाम अटॅक झालेला आहे, नक्की तिथली पार्श्वभूमी काय आहे? नक्की तिथला एरिया का सारखं कन्फ्लिक्टेड आहे? काश्मीरचा एरिया आपण मेनली जर फोकस करायला झालं, काय एवढं नक्की इथं किऑस आहे? शांतता एवढी वर्ष का झाली? जवळपास 75 वर्ष झाले आपलं ते पार्टिशन वगैरे होऊन, अजून पण शांतता नाही. आता युद्धाची पार्श्वभूमी सुरू झाली, त्यांनी अटॅक केला पहलगामवर, आपल्याकडनं सिंदूर ऑपरेशन चालू केलं. नक्की काय आहे तो इतिहास? कारण बहुतांश लोकांना ना ऍक्च्युअल ट्रूथ किंवा हिस्ट्री माहितच नाही तिथली. तिथं काय असतं मुळात काश्मीर मधलं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे जुनं, रजतरंगणी नावाचं. रजतरंगणी नावाचं पुस्तक हे जवळजवळ 1500 वर्षापूर्वी काश्मीर बद्दलचे डिटेल्स लिहिणारं पुस्तक होतं तिथल्या काळखंडामध्ये. मग हरिसिंग नावाचा जे एक राजा आहे, त्या हरिसिंगाने आपलं ज्यावेळेस 1947ला आपण वेगळं झालो, आपले सगळे राज्य या देशामध्ये सामील करण्याचे सुरू झाले, त्यावेळेस त्याने ते काही अटी शर्तींवर भारताला दिलं. त्या अटी शर्ती त्यात होत्याच. आणि ह्या सगळ्यांच्या गोष्टीनंतर काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. इव्हन पाकिस्तान पण भारताचा भाग असल्यामुळे काश्मीर भारताला खूप सोयीचा आहे. मग आपण ते काश्मीर घेतलं. मी खूप प्रवास केला त्या भागात. मी बाईकवर पँगॉंगला वगैरे, अमरनाथ यात्रा वगैरे मी तिकडे केल्यात, लेह लडाखला फिरलो. त्यावेळेस मला जाणवलं की तिथले लोक आहेत ना ते खूप जास्त प्रभावित आहेत धर्माच्या. आपल्याकडे कसं असतं, आपल्याकडे देश प्रथम असतं, तिकडे धर्म प्रथम आहे. म्हणजे मुस्लिम धर्मामध्ये ती गोष्ट सगळीकडे दिसून येते तुम्हाला. मग काश्मीरमध्ये मुस्लिमांचा राहण्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं मग हरिसिंगाने जे काही दिलं होतं, मग त्याच्यातल्या ज्या कंडिशन आहेत त्या कंडिशनला त्यांनी लावून धरलं की ते आम्हाला भारत माघारी आम्हाला इंडिपेंडंट राज्य मिळालं पाहिजे. पण ते तसं करणं भारताला सोयीचं नव्हतं आणि ते होणार पण कधीच शक्य नव्हतं. त्यामुळे भारताशी त्यांचं एकसंध राहणं हे त्यांच्या पण सोयीचं आहे, हे देशाच्या पण सोयीचं आहे. आणि मग पाकिस्तान सारख्या देशाला की स्वतःच्या अस्तित्वाची कारणं ही आता सापडणं मुश्किल झालं. मग पाकिस्तानचं जगण्याचंच उद्देश एक आहे की ह्या देशाबरोबर शत्रुत्व करत राहणं. नाहीतर अदरवाईज त्यांच्याकडे काही उद्देशच नाही वेगळा पाकिस्तान करून काहीतरी त्यांनी साध्य केले असं कुठं दिसत नाही. तर मग त्या काश्मीरला पुढे करून ह्या देशाबरोबर वाद घालत राहणं. पण एक प्रॉब्लेम मला जाणवला त्या भागांमध्ये की तिथली जी लोकल कम्युनिटी, स्थानिक जनता आहेत ना, त्या लोकांना भारताशी पाहिजे तेवढं अटॅचमेंट नाही. भारत खूप वर्ष त्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असला तर त्या लोकांना अजून आपण आपलंसं करू शकलो नाही. त्याचं प्रमाण आता हळूहळू वाढत झालं. आता हे 370 कमी केलं कलम, हे अतिशय चांगली गोष्ट केली. त्या गोष्टीमुळं
देश एकसंध व्हायला मदत होतो, सुरक्षा व्हायला मदत होतो. आणि हे जी टेररिझम आहे पहलगाममध्ये जे झालं, त्या टेररिझमला टॅकल करण्याचे ही अनेक अँगल असतात अशा घटनांचे. मग त्याला आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अँगल असतात, स्थानिक राजकारणाचे अँगल असतात, किंवा मग राज्य सरकारच्या देशातल्या सरकारच्या सोयीचे काही अँगल असतात. आणि कधीतरी कुणाला तरी स्वतःचं चातुर्य दाखवायचं असतं ह्याच्यामध्ये. अशा अनेक अँगलनी भारावलेल्या राजकारणाचा जो एक भाग असू शकतो. आणि धर्म तर आहेच, ज्यातून त्यांना काही लोकांना वाटतं की हिंदू मुस्लिम यांच्यात वाद निर्माण झाला तर हे तर आपल्याला काहीतरी कायमस्वरूपी सत्ता मिळू शकतात, काहीतरी वाद मिळू शकतात, तात्पुरती का असं पण रोटी भाजली जाऊ शकते. मग अशा कारणांनी, आणि हे आताच नाही झालं, हे अनेक वर्षापासून अनेक काळखंडामध्ये झालं. म्हणजे अगदी हिंदू मुस्लिम असंच हे वाद नाहीये, तर हे शैव द्रविडांमध्ये पण झालेलं होतं. हे हिंदूंच्या डायनेस्टीज मध्ये पण एकमेकांच्या विरोधात असं झालेलं होतं. हे अनेक काळखंड उतरत, आणि जसे जवळ माणसं आहेत तर होत राहणार आहे. माणसं जोपर्यंत आहेत ना, ती बारक्या बारक्या गोष्टी, जरी समजा मुस्लिम लोक हितनं नष्ट झाली, मुस्लिम लोक हितनं संपली, तर काय शांतता प्राप्त होईल असं वाटतंय का तुम्हाला? होऊ शकत नाही. युद्ध खुमखुमी असते. तुम्हाला सांगतो, युद्ध सुरू झालं ना की लोकांमध्ये चेतना जागी होती, लोकांच्या चेहऱ्यावर ग्लेझिंग येतं, लोकांना ऑटोमॅटिक आतनं आनंद व्हायला लागतो. बरोबर आहे. कुठल्याची पण वांध, एखादा तुमच्या घराच्या बाहेर आवाज भांडण्याचं वेळ तुम्हाला, तुम्ही एक्साइट होता, लोक समाज एक्साइट होतो. आणि लोकांना युद्ध आवडतं ऍक्च्युली देशात. बरं जरी लोक म्हणत असली ना की ना युद्ध असं आहे, युद्ध तसं आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, युद्ध नको, पण तशी मानसिकता नसते लोकांची. लोकांना ते आवडत असतं. लोकांचं जे जंगलात नाही आलेली ही आहेत ना, जसं डार्विन म्हणतो आपण जंगलातनं प्रवास करत आलो समाज व्यवस्थेकडे, ते जंगली पण आतमध्ये साचलेलं आहे ना, ते जात नाही ना लगेच. मग ते जंगली पण माणसाला युद्धाची खुमखुमीत चालू ठेवतं. आणि मग आपण त्या खुमखुमीत कुठं तरी भागवायचा भाग करतो. मग स्वतःला नाही करता आलं तरी दुसऱ्यांनी केलं तरी त्याचं समाधान आपल्याला वाटायला, त्यातनं बघून तरी समाधान घेतो. हा, मग ती तसं तुम्ही जगातल्या कुठल्याही देशात जावा, कुठेही खेड्यात जावा, जगातल्या कुठल्याही, तर तुम्हाला ही जंगली पण माणसाच्या आतलं हे दिसणारच. प्रश्न निर्माण झाला की बहुतांश वेळा ना युद्धाचं मेन बेसिक काय असतो की मी सुपिरियर आणि तू इन्फिरियर. महत्वाची गोष्ट, मी मोठा आणि तू लहान, किंवा तू सबमिसिव्ह राहा. आपण बहुतांश वेळा बघतो की आता मध्ये युद्ध सुरू व्हायच्या अगोदर जातीवाद लय मोठ्या प्रमाणात होता. युद्ध सुरू झालं, जातीवाद संपला. आता काही दिवसांनी युद्ध परत बंद झालं की परत जातीवाद सुरू होणार. परत त्या जातीमध्ये पण अजून काही जाती असतात, त्यामध्ये पण जातीमध्ये पण अजून असतात, आम्ही वरचे ते खालचे. ही नक्की सुरुवात कुठून झाली किंवा सुरुवात झालेली आहे, पण नक्की त्यामागे फिलॉसॉफी काय आहे? त्याचे दोन फिलॉसॉफी आहेत. एक आहे की जंगलचा कायदा आहे, जो पॉवरफुल आहे तो इथं टिकतो. हे एक जंगलचा कायदा, ज्यातून आपण झगडत इथपर्यंत आलो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्याला जसं युवान नोआ हरारी जसं सांगतो की समाज व्यवस्था बांधून ठेवण्यासाठी तुम्हाला नियम बनवावं लागतं, आणि ते नियम बनवताना तुम्हाला त्या नियमांचं उल्लंघन होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागते. नाहीतर नियम बनवतो, मग नियमांची उल्लंघन झाल्यानंतर तुम्हाला शिक्षा द्यावी लागते, आणि शिक्षा देण्यासाठी तुम्हाला व्यवस्था लागते. आणि ही व्यवस्था करताना तुम्हाला कुणाची तरी भीती लागते, आणि ही भीती ठेवण्यासाठी मग आपल्याकडं जी सिस्टीम बनली गेली, ज्यामध्ये राजव्यवस्था बनली, धर्मव्यवस्था बनली, मंदिरं बनली, देवळं बनली, ज्याची भीती समाज व्यवस्थेवर राहील, समाज व्यवस्थेला नीतिमूल्यांची व्यवस्था राहील, आणि मग ती सिस्टीम कंटिन्यू पुढे जाईल. आणि ही जी गोष्ट बनली, ही जी सिस्टीम बनत गेली, ह्या सिस्टीममध्ये बनताना जे सुखासीन लोक जगलं, त्यांना कळालं की ह्या व्यवस्थेमध्ये सुखासीन राहण्याचे मार्ग आहेत. मग हे सुखासीन राहण्याचे मार्ग त्यांनी त्यांच्या सोयीने काढले, आणि भीतीला आपलं शस्त्र बनवलं. आणि त्या भीतीच्या शस्त्राने त्यांनी लोकांना अनेक व्यवसायामध्ये गुंतवून ठेवलं. आता जोपर्यंत ही लोक धंदा म्हणून ही व्यवसाय करतात तोपर्यंत ती न्यूट्रल होतं सगळं. त्या वर्गीकरणानंतर त्यांनी त्याचं क्लासिफिकेशन केलं समाज व्यवस्थेच्या ह्याच्यात, की हा म्हणजे भारतामध्ये जनरली की हा उच्चवर्गीय, हा क्षत्रिय, हा शैव, हा शूद्र, मग शूद्रांचे वेगळे प्रकार, शैवांचे वेगळे प्रकार, आणि मग त्यातून मग ती एक पूर्ण सिस्टीमच मनुस्मृतीमध्ये जे दिसते आपल्याला, समाज व्यवस्थेची पूर्ण सिस्टीमच त्यांनी बनवली. आता ह्या पण माझं एक वेगळं मत आहे ह्याच्या बाबतीत. पण मला असं म्हणायचं होतं की हे जो जात व्यवस्था आहे, ही जात व्यवस्था
भारताने जी शोधली, जेवढ्या डीपमध्ये जाऊन, तेवढे डीपमध्ये जाऊन मानवांच्या जातींचं वर्गीकरण करण्यात यश इतर कुठल्याही जगातल्या व्यवस्थेला जमलं नाही. भारतात ते जमलं. म्हणजे हीच परिमाण आपण ज्यावेळेस माणूस सोडून इतर गोष्टी ठिकाण लावतो, म्हणजे आपण जर प्राण्यामध्ये लावलं की प्राण्यांच्या जातीचं वर्गीकरण, तर आपल्याला ती अभ्यासपूर्ण वाटतं. आपलं वाटतं अरे ह्या जातीचा कुत्रा आहे, तर मग त्याच्यामध्ये ही गुणवैशिष्ट्य आहेत. मग ह्या जातीचं झाड आहे, तर आंब्याची 5-6 झाड आहेत, तर आपलं वाटतं हापूस हे वेगळ्या प्रकारचा आंबा आहे, केशर वेगळ्या प्रकारचा आंबा आहे, आम्रपाली वेगळा आंबा आहे, सिंधू वेगळा. ही जी वर्गीकरण आहे, मग आपल्याला ते आवडतं. आपण त्यानुसार त्याची चॉईस करतो. आपल्याला त्यात कमीपणा काय वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की ही ह्या जातींची वैशिष्ट्य आहेत. हितपर्यंत ही भारताने ते मानवांच्या बाबतीत करता आलं माणसाला. आता ह्याला आपण सायंटिफिकली बघितलं का, तर नाही. अजून बघतो का आपण त्याच्याकडं, नाही बघत. मग असं होऊ शकतं का की जगातल्या सगळ्या गोष्टींमध्ये ते लागू पडतं आणि माणसाला लागू पडत नाही, असं होऊ शकतं का? असं नाही ना होऊ शकणार. जर प्राण्यांमध्ये होतं की गायांचे खूप सारे प्रकार आहेत, गायांच्या जाती आहेत, त्यांची वैशिष्ट्य आहे, आणि त्या वैशिष्ट्यांचा अभ्यास त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण फायदा घेण्यासाठी किंवा त्यांची जात टिकण्यासाठी, त्यांच्या स्वतःच्या जातीमध्ये काही वैशिष्ट्य आहेत त्यांना फुलफिल करण्यासाठी करता येतं. मानवामध्ये पण तसं असणारच ना. माणसामध्ये पण तशी गुणवैशिष्ट्य असणार की ठराविक लोक आहेत ज्यांच्यामुळे विशिष्ट गोष्टीच कौशल्य जास्त आहे, त्या बाबतीत ते सुपेरियर आहेत. मग अशा व्यवस्था माणसामध्ये पण असतच ना. फक्त आता आपल्याकडे अडचणी असेल की आपण ज्यावेळेस ह्या समाज व्यवस्थेच्या सिस्टीम मध्ये ही सायंटिफिक अभ्यास घातला, त्यावेळेस इथल्या समाज व्यवस्थेने त्याचा आपला गैरफायदा घ्यायला, विद्रुपीकरण त्याचा इतका गैरफायदा घेतला की त्यांनी असं ठरवलं की ही गोष्ट करणारे लोक म्हणजे शूद्र वर्गाची, ही गोष्ट करणारे लोक म्हणजे वैश्य. मग त्यांचा वेगळ्या प्रकारे त्यांनी जगलं पाहिजे, वेगळ्या प्रकारचे नियम त्यांना लागले पाहिजेत, आणि त्यांनी मग त्या ह्या वरच्या लोकांमध्ये यायचं नाही, हे वरची हे खालची ह्यांचा गुंता आहे. आणि मग विशिष्ट वर्गात जरी त्यांना घातलं, समजा मराठा कास्टमध्येचा अभ्यास आपण केला, तर मराठा कास्टमध्ये जी लोक घातली मग ती सगळीच सुपिरियर केली का, त्यांना पण त्यांच्या सुपिरियर माणसं लागतात. मग त्यांनी ठरवलं की ही 96 कुळीत, ही 92 कुळीत, ही आमच्या कुळीत, ही गुंता झाला इथं. अशा प्रकारे गुंता झाला. मग ज्या गोष्टी खरोखर आपल्याला सायंटिफिकली अँगल दिला होता बघायचा, ते अँगल ह्या देशाने घालून टाकला आपल्या मूर्खपणामुळे. आणि आपण ह्या उच्च नीच थराच्या गुंत्यात जे गुंतलो, त्यामुळे जास्त टोकदार झालं. त्यामुळे आपण आपलं चांगलं शोध आपण वाया घालवला, असं मला त्या बाबतीत एक वाटतं. हा सर, तुम्ही फार प्रकर्षाने पॉईंट मांडला की जेव्हा आपण डिव्हिजन केलं बाकीच्या गोष्टींमध्ये त्यात आपल्याला पटलं, पण जेव्हा माणसांमध्ये घेतलं ती खरं तर एका दृष्टिकोन जर विचार करायला गेला ना तर फायदेशीरही ठरू शकलं असतं. पण मेजॉरिटी टाइम ती इन्फिरियर सुपिरियरच्या पडत ती काय विद्रुपीकरण सगळं होऊन गेलं. त्याचं कारण काय की तुम्ही संधी नाही ना दिली प्रत्येकाला तशी संधी, म्हणजे प्रत्येकाला मिळायला पाहिजे ना तशी संधी. मग तशी संधी मिळाली नाही ना माणसं. मग त्यामुळे माणसं एकमेकापासून दूर होत गेली. म्हणजे आणि ज्या गोष्टींचं म्हणजे आता जनरली आपण पाहिलं तर हे जे उच्चवर्णीयांमध्ये गणलेलं होत्या, ज्यावेळेसच्या कास्ट होत्या, ब्राह्मण असेल, मराठा, आपल्या मराठीच्या बाबतीत घेतलं तर क्षत्रिय वगैरे लोक असतील, मग त्यांच्याकडं भीतीचे अधिकार दिले. भीतीचे म्हणजे ईश्वर त्यांच्या ताब्यात, शिक्षण त्यांच्या ताब्यात, विद्या त्यांच्या ताब्यात, संरक्षण त्यांच्या ताब्यात, शिक्षा देण्याचा अधिकार त्यांच्या ताब्यात. ह्या गुंते झाले ना. मग तुम्ही जर ठरवलं ही समाज व्यवस्था आहे आणि तुमच्याकडे शिक्षा द्यायचा अधिकार, मग कसं चालणार? मग तुम्ही ही शास्त्रीय वर्गीकरण बाजूला ठेवायला पाहिजे ना. मग तुम्ही असं ना, मग हे असं दोन गुंते झाले आपल्याकडे. मग आपल्याकडे इकडं काही लोक जे मनुस्मृतीला मानणारे येतं, आणि आपल्याला तर दिसतं ना की काय चाललंय बावटपणा ह्या मनुस्मृतीने, आमच्या माणसाला असं करतं, स्त्रिया शूद्राहून शूद्र स्त्री असं त्यांनी त्या स्त्रियांमध्ये उल्लेख केला. मग ते टिकणार नव्हतंच कधीच. पण त्याच्या मागं माझ्या मनात एक सुप्त भावना आहे की आपण एक चांगली गोष्ट, चांगला शोध हे देशाने नष्ट करून टाकला. आता तुम्ही एक फार महत्वाचा मुद्दा घेतला की स्त्रियांबद्दलचं जे वक्तव्य आहे, तर यामध्ये यशवंत सुमंत यांचं फार एक पुस्तक चांगलं आहे, स्त्रीवादाची ओळख, जे की फार आपल्याला इंग्रजांच्या काळापासून पहिलं महायुद्ध असो, दुसरं महायुद्ध असो किंवा आताची परिस्थिती असो, तेव्हा पण स्त्रीवाद चालू होता की स्त्रियांचे अधिकार देणं, आता पण तेच चालू आहे. नक्की प्रॉब्लेम काय असं वाटतं मला? कारण त्यामध्ये फार त्यांनी पहिल्या महायुद्धानंतर काय आलं, दुसऱ्या महायुद्धानंतर काय आलं, आताची काय रिक्वायरमेंट चालली, सगळं त्यांनी डिटेलमध्ये दिलंय. पण अजूनही स्त्रियांचे अधिकार, स्त्रियांचं संरक्षण या बाबतीत फार मोठ्या प्रमाणावर कॅम्पेन्स चालतात किंवा सरकार पण फोकस देत आहे. नक्की केव्हा भेटणार नक्की स्त्रियांना इक्वेलिटी
किंवा स्त्रियांचं नक्की कधी होणार फ्रीडम म्हणू शकतो आपण? नाही, आता कसं आहे, स्त्रियांना फ्रीडम नाहीये असं काय मला वाटत नाही. म्हणजे अगदी आपण त्या गोष्टीचा आत्ता सध्या एवढा मोठा विषय करण्यासारखा नाही की स्त्रियांना अगदीच फ्रीडम नाहीये, तर असं तुम्हाला दिसणार नाही. आता आपण त्या स्टेजला पोहोचलोय, समाज जीवन सध्या तर त्या परिस्थितीत आहे. जगभराचा जर तुम्ही अभ्यास केला तर जगाचं नेतृत्व करणाऱ्या स्त्रिया तुम्हाला इथे दिसतील अनेक ठिकाणी. म्हणजे कुठल्याही क्वालिटीमध्ये तुम्ही स्त्रियांना काउंट केलं तर तुम्हाला त्या सुप्रियर पॉवरमध्ये दिसतात. म्हणजे अगदी ब्रह्मांडामध्ये प्रवास करण्यापासून, स्पेसमध्ये जाण्यापासून, युद्धाच्या सीमेवर जाण्यापासून अनेक ठिकाणी स्त्रिया काम करतात. ती काळ आता राहिला नाही की स्त्रियांना आपण पुरुषांनी स्त्रियांना काहीतरी स्वातंत्र्य द्यावं, तसा काळ राहिलेला नाही. आणि मुळात असं गोष्ट होती की भारत तरी हा स्त्रीप्रधानच देश होता. स्त्रीप्रधान, मग स्त्रियांचंच राज्य अनेक काळ. तर उत्तर अजूनही गेला तर तुम्हाला जो साऊथचा नाही ईशान्येचा जो भाग आहे तिथल्या कुटुंबांवर स्त्रियांचा प्रभाव दिसेल तुम्हाला. व्यवसायांमध्ये स्त्रियांचा प्रभाव दिसेल. तिथून येणारा सगळा जो भाग आहे सगळा स्त्रियांचा प्रभाव तुम्हाला दिसेल, वर्चस्वाचा. तर हे वर्चस्व स्त्रियांकडे होतच. पण आता एक तुम्हाला याज्ञवल्काची गोष्ट सांगतो. याज्ञवल्क नावाचा एक खूप मोठा ऋषी होता, जे मी ऐकलं आहे ते तुम्हाला सांगतो. तर ज्यावेळेस गार्गी आणि मैत्री नावाच्या दोन गोष्टी तुम्हाला माहिती का, दोन मैत्रिणी होत्या, खूप गार्गी आणि मैत्रिणी, गार्गी आणि मैत्री. तर ह्या दोन ज्या फिलॉसॉफर्स होत्या, ह्या फिलॉसॉफर्सच्या दोन स्त्रियांचं श्लोकांचे उल्लेख वेदांमध्ये, म्हणजे भारतामध्ये जे स्त्रियांनी लिहिलेला वेदांमधला जे संबंध आहे तो ह्या गार्गी आणि मैत्रीचा येतो. तर त्यांनी जनकाच्या मोठ्या सभेमध्ये याज्ञवल्काला उलटे प्रश्न विचारले. त्यावेळेस जी प्रश्नांची स्पर्धा होती की ही पृथ्वी कशावर उभा आहे, साधा प्रश्न होता. मग याज्ञवल्क म्हणलं की ही शेषनागाच्या डोक्यावर उभा आहे. मग तिने फक्त पुढचा प्रश्न विचारला की मग शेषनाग कशावर उभा आहे. मग याज्ञवल्क म्हणला ही अति प्रश्न झाला, मग आता ह्याला अंतच नाही ना, मग शेषनाग कशावर उभा आहे, ही कशावर उभा आहे. मग त्यांचं असं याज्ञवल्काचं असं मत होतं की स्त्रियांना बुद्धी नाहीये, स्त्रिया असं उलट प्रश्न विचारतात, त्यामुळे स्त्रियांना इथनं पुढे ह्या प्रश्नमंजुषेत भाग घेता येणार नाही. स्त्रियांचे शिक्षणाचे अधिकार बंद करा, स्त्रियांना त्या पुढं असल्या पुरुषांच्या सभांमध्ये येता नाही आलं पाहिजे. आणि मग ज्यावेळेस आता मनुस्मृतीच्या बरोबर आपण याज्ञवल्काचा पण अभ्यास केला जातो त्या क्षेत्रामध्ये, समाज रचना बनवण्याच्या रचनेमध्ये. त्यावेळेसच्या रचनेत आपल्याला दिसतं की याज्ञवल्काने स्त्रियांना अतिशय डावललं. आणि त्या डावलला गेल्यामुळं शिक्षण क्षेत्रामध्ये सामाजिक दृष्ट्या स्त्रिया मागं पडल्या. आणि मग ती जे मागं पडत गेलं त्याचा प्रभाव अगदी आपल्याला 19-20व्या शतकापर्यंत ती आपल्याला जाणवतं. असं ते आहे थिअरी एक फिलॉसॉफिकल, ते आम्हाला इंटरेस्टिंगली वाचताना वाटते. पण आता ती काळ निघून गेलाय. आता मला असं वाटतं की प्रचंड प्रभाव आहे स्त्रियांचा, या जगावरचा सगळा प्रभाव आहे. खूप चांगल्या ठिकाणी स्त्रिया काम करतात. तसं काय आता राहिलं नाही जुनं.